मी सुधीर गंगाराम सागवेकर पत्रकार परिषदेचे आयोजन यासाठी केलेलं आहे की जेणेकरून जो सोन्याचा भाव वाढलाय आणि मोदीजी साहेब आहेत त्यांनी जो सोनं घेऊ नका याच्यासाठी आम्ही सहमती आहोत। कारण का जो मागचा काळ होता यांचे आभार मानेल की त्यांनी फक्त सांगितलं सोनं घेऊ नका। मागच्या काळामध्ये तर आमच्या पूर्वजांकडून सोनं बळकावलं गेलेलं आहे, याची चांगली मोठमोठी उदाहरणं आहेत, ती वेळोवेळी तुमच्या समोर येतीलच। पण आता जी परिस्थिती आहे की ग्राहक वर्गांमध्ये लग्न सराई आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत, मग जो हाती काम करणारा कारागीर आहेत सगळेजण दुकानाकडे बघतात, पण जो कारागीर वर्ग आहे त्याच्याकडे कोण बघणार? त्याला भांडवल कोण देणार? त्याचं नवीन प्रशिक्षण कोण देणार? नवीन येणारी नियमावली काय आहे ते त्यांना कोण सांगणार? कारण दुकानामध्ये हा ग्राहकांचा दागिना हा कारागिरांच्या हातून बनवूनच जातो। हा ही वेगळी गोष्ट आहे की आता मशिनरी आल्या, पण शेवटी हातभार लागल्याशिवाय तो दागिना बनतच नाही। एवढीच मागणी आहे की आपण म्हणतोय की बांगलादेशी जे लोक आहेत त्यांच्यापुढे पण अनेकदा आपल्याला आपल्या मराठी बांधवांना त्रासाच्या सामोरं जावं लागतं। हो, मान्य आहे आणि त्यांच्या रोजगारावर पण मोठा परिणाम बघायला मान्य आहे। तर ह्याचा तोडगा काय? ह्याच्यावर तोडगा एकच आहे की सरकारने कुठेतरी एक नियमावली लागू करावी। जेव्हा गोल्ड कंट्रोल ऍक्ट होता 1990 मध्ये, त्याच पद्धतीने जर तुम्ही ज्या भूमिपुत्र महाराष्ट्रामधले आहेत त्यांना त्यांचं इथला कारागीर आहे त्याला सर्व प्रथम प्राधान्य दिलं तर मग बाहेरचं येऊन काम करण्यासाठी तेवढी मुभाच नाही राहणार। आणि जर खरंच तो कारागीर चांगला आहे, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे। जर कामं जास्त आहेत तर मिळणं साहजिकच आहे। हो, मी मुख्यमंत्री साहेबांना केला होता, उपमुख्यमंत्री केला होता, उपमुख्यमंत्री साहेबांना केला होता। मी पत्रकार याची कॉपी देतो तुम्हाला। हो, पत्रव्यवहार तर बरंच केलेले आहेत, पण हे महत्वाचे मुद्दे हे आहेत। आपण भेट मागितली, भेट भेटली का आणि सकारात्मक चर्चा झाली का? आपल्या लोकांना समाधान उत्तर आलंय का? मुख्यमंत्री साहेबांची तर भेट मला मिळालेली नाही आहे, पण हा काही विषय आहे मंत्रालयामध्ये। आज उदय सामंत साहेब आहेत, जे आमचा गोल्ड क्लस्टर आहे त्या संदर्भात आतापर्यंत आम्हाला नाही मिळालंय, कृपया करून लवकरात लवकर द्या। या विषयासाठी आम्ही 1-2 वेळा आम्ही त्यांची भेट घेतलेली आहे। आपण भेटला किती मंत्र्यांकडनं आश्वासन भेटलेलं आहे आपल्याला आणि काय वाटतं आपल्याला आता तरी तोडगा निघेल हा आश्वासनच भेटेल? आम्ही योगेशजी कदम साहेब यांना भेटीसाठी गेलो होतो, पण काही कारणामुळे आमची भेट झाली नाही। ते आम्ही पुन्हा बोलवतो, प्रत्येकांकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो, मग तुम्ही या, एवढंच आम्हाला समाधान मिळालेलं आहे। आता सर्व जे कार्यकारी आहेत ते किती जण आहेत आणि किती जणांवर आता सध्या अशा प्रकारे त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं? हा जो सुवर्णकार व्यवसाय करणारा कारागीर आहे ह्याच्यामध्ये सोनारांमध्ये पण 18 पोट जाती आहेत। आता त्या सगळ्यांना आम्ही एकत्र सोनार महासभेच्या माध्यमातून एकत्र आणून शासनाकडे आम्ही आमच्या काही विषय आहेत, महत्वाचे मुद्दे आहेत, ते वेगवेगळे न मांडता त्यांच्या माध्यमातूनच मांडणार आहोत। प्रमुख विषय काय, काय आव्हान कराल आपण महाराष्ट्र सरकारला, काय आपण आव्हान कराल? एकच आव्हान करेल की साहेब, ही वाढती महागाई आहे आणि या महागाईतून जो कला कौशल्य मोदीजींनी विश्वकर्मा सारखं योजना आम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या कलेचा उपयोगच होणार नाही, मग आमचं घर कुटुंब चालणार कसं? आम्ही आमच्या मुलांची शिक्षण करणार कसं? 411 सारखा कलम जो अक्षरशः कोण असो नसो माहिती नाही, पण त्याला अगदी भरडला जातोय खूप। आता तर हा प्रमाण वाढेल, हे 101% वाढणार। सोन्याचा भाव वाढलाय म्हणजे ह्याच्यावर तुम्ही नियंत्रण घेतलेलं आहे, सुवर्णकार दक्षता समिती तुम्ही बनवलेली आहे, पण ती झाल्यानंतर आहे, होऊ नये म्हणून आमच्याकडे काही प्रस्ताव आहेत। फक्त आम्हाला भेट देऊन जर आम्हाला 2 शब्द तुम्हाला बोलायला मिळाले तर त्याच्यामधून कुठेतरी व्यवस्थित मार्ग निघू शकतो, जो सोनारांना पण त्रास होणार नाही, ग्राहकांचं पण भलं होईल आणि सरकारला पण कुठे त्याचा फायदा होणार। कार्यकर्त्यांना भेटताय का? एक समिती गठन झाली, योजना तुमच्यापर्यंत पोहोचतायत? आतापर्यंत आमच्याकडे प्रमाणपत्र आणि ओळखपत्रच आहे, प्रशिक्षण मिळत आहे, पण त्याच्यानंतर ज्या सुविधा मिळायच्या त्या अजून आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीये। बांगलादेशी येत आहेत, त्यांची शहानिशा कशी करावी, कसं ओळखावं, ह्याच्यासाठी काही योजना आखण्यात आली आहे? ह्याच विषयावरती आम्ही भेट मागतोय। मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री, कौशल्य विकास
यांची कॅबिनेट मीटिंगमध्ये आम्हाला अर्धा तास, किमान अर्धा तास विषय मांडण्याची सवलत द्या. जे विषय तुम्हाला पटत असतील ते स्वीकारा, नाहीतर मग आम्ही आमचे प्रयत्न करतोय. काय करू शकतो या घडीला, आम्ही काय करू शकतो? एकत्रित निघाल आहेत का आपण याच्यावर काहीतरी? हो, सगळा सोनार महासभा एकत्र होऊन पुढे यावरती विचार चालू आहे.